दर्शन हॉटेल येथील स्टाफ पुण्यातील डेक्कन या विभागातील दर्शन हॉटेलला 50 वर्ष पूर्ण झाली. हा 50वा वर्धापन दिन साजरा करण्याकरता विविध मान्यवरांनी उपस्थित लावली आणि दर्शन हॉटेलमधील विविध आठवणींना उजाळा देत हा दिवस साजरा केला. त्याप्रसंगी असणारे हे विविध मान्यवर. All right, thank you so much, sir. Our next Bandhu, Pramod Kulkarni, retired from SSC and HSC. Oh yeah. Hello, sir. अच्छा. हॅलो, नमस्कार. मी प्रमोद कुलकर्णी. ज्या मला शीतलबाईंचा फोन आला की स्टार लोक दर्शन हॉटेलविषयी बोलताना स्वतः मालक नसरुद्दीन असे शाह आहे, म्हणाले अमोल की पालेकर आहे, मग आमिर खान आहे, अनुपम खेर आहे, हे मग ते एक होते बघा पंकज कपूर जे सिरियलचे अजूनही काय डायरेक्शन वगैरेमध्ये आहेत ते आहेत. तर असे बरेच फिल्म, कारण जया बादुरी आहे, डॅनी आहे, फिल्म इन्स्टिट्यूट इथं होतं तर जेव्हा ते कोर्स करत होते तर इथं यायचे. ते शोभना सिंग आहेत, असे बरेच सेलिब्रिटीज आहेत आणि इंडस्ट्रियलिस्ट तर खूप, राईट फ्रॉम राजीव बजाज तो किर्लोस्कर फॅमिली, बरेच इंडस्ट्रियलिस्ट आहेत. आणि तेव्हा कसं होतं की एवढं असे रेस्टॉरंट्स नव्हते त्या काळी, तर त्यामध्ये ते एकमेव ठिकाणी असायचं आणि रात्री ते ज्यूस आणि मिल्कशेकसाठी यायचे सगळे. युजली सगळे मी आयटम्स वाढवत गेलेलो आहे. तर त्यामध्ये जे चायनीज आहेत किंवा मॅक्सिकन आहेत आणि त्यामध्ये सगळं चायनीजमध्ये MSG न वापरणं किंवा कुठलाही एसेन्स न वापरणं, कुठलाही सिंथेटिक कलर्स न वापरणं, हे सगळं असं प्रिन्सिपल्स फॉलो करत करत आम्ही डेव्हलप केलेलं आहे. आणि आत्ता जे कपल होता इथं, ते त्यांची आई मागच्या वर्षी पास डवे, पण ते 107 वर्षाची होती तोपर्यंत दर्शनमध्ये येत होती. मग अर्धा तास अगोदर एक लेडी आली होती दहीवडा घ्यायला. त्याची आई आहे सह्याद्री हॉस्पिटलमध्ये. ती म्हणते नाही मला दर्शनचाच दहीवडा खायचा आहे आणि ती वाट बघत होती. तर असे अनेक कस्टमर्स आहेत आणि त्यांच्यामुळे आम्ही ॲक्च्युली आजपर्यंत इन बिझनेस आहे.